आपण शिकणार आहे समास. तर समास म्हणजे काय? तर समास म्हणजे शब्दांना आपल्याला एकत्र करायचे, शब्दांना एकत्र करणे म्हणजे समास. एकत्र करणे म्हणजे काय की आपण बटाटे वडे घ्यायला घेतो त्यावेळेस असं नाही म्हणत ना बटाटे घालून वडा द्या, असं नाही, तर बटाटे वडा असंच बोलतो. हे झालं हे समासचं उदाहरण. म्हणजे काय की शब्दांना आपल्याला काय करायचं, सर्व शब्दांना एकत्र करायचे. तर त्याच्यामध्ये समासापासूनच सामासिक शब्द हा पण जोड शब्दांना जोडण्याचं काम करतो. सामासिक शब्द. आता सामासिक शब्द म्हणजे काय की शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात, सामासिक शब्द. तर हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करावी लागते. आता फोड करणे म्हणजे काय, त्याला विग्रह म्हणतात, विग्रह असे म्हणतात. उदाहरणार्थ वनभोजन हा सामासिक शब्द आहे. तर वनातील भोजन याचं उदाहरण घेतलंय आपण, वनभोजन. वनभोजन हा त्याचा काय आहे, सामासिक शब्द आहे. आणि वनातील भोजन ही काय झाली, ही या शब्दाची, या वाक्याची काय झाली, फोड झाली म्हणजे विग्रह. आता समासाचे प्रकार पाहूयात आपण. तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय, याच्यावरच पूर्ण समास आहे. तर समासाचे प्रकार, एक अव्ययीभाव समास, दोन तत्पुरुष समास, तीन द्वंद्व समास, द्वंद्व समास, आणि चौथा शेवटचा आहे बहुव्रीही समास, बहुव्रीही समास. समजलं? आता आपण पुढे पाहूया. अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये काय आहे की जेव्हा समासातील पहिलं पद काय महत्वाचं आहे, पहिले पद इम्पॉर्टंट, पहिले पद महत्वाचं आहे, बाकीचे पद काय आहे, गौण आहे, म्हणजे त्या पदाला महत्व नाही. पहिल्या पदापासून तुम्हाला लक्षात येईल की हे अव्ययीभाव समास आहे. उदाहरणार्थ आजीवन असं म्हणतात ना, आजीवन कारावास म्हणजे काय, मरेपर्यंत. दुसरं उदाहरण घेऊ, तुम्हाला हे समजलं नसेल तर, प्रतिदिन. प्रति म्हणजे प्रत्येक, दिन म्हणजे दिवस, तर प्रत्येक दिवशी. म्हणजे इथे तुम्ही बघा आ आणि प्रति ह्या पहिल्या पदाला काय आहे, महत्व आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे, दुसरं पद काय आहे, त्याचं गौण आहे, म्हणजे हे मानलं नाही. तुम्हाला याच्यावरूनच कळलं, प्रति म्हणजे प्रत्येक, आ म्हणजे पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय, याच्यामध्ये काय दुसरे पद महत्वाचे असते, दुसरे पद इम्पॉर्टंट असते, पहिलं पद काय असतं, गौण असतं. याच्यामध्ये पहिले पद महत्वाचे, दुसरे गौण. याच्यामध्ये पहिलं पद गौण, दुसरे पद महत्वाचे. तर याचं आपण उदाहरण पाहू. तोंडपाठ. तोंडपाठ. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, तोंडाने पाठ. समजलं? हे बघा, दुसरं पद महत्वाचं. दुसरं उदाहरण घेऊ आपण, देवपूजा. देवपूजा कुणाची पूजा, तर देवाची पूजा. पूजा म्हणजे दुसरं पद महत्वाचं. तुम्हाला समजलं असेल तत्पुरुष समास. ठीक आहे. पुढे बघू, द्वंद्व समास. आता द्वंद्व समास मध्ये काय की दोन्ही पदे काय आहेत,
महत्वाची आहे. दोन्ही पदे काय आहेत? महत्वाची आहेत. इथे दोन्ही पदे महत्वाची असल्यामुळे मी प्लस प्लस केलं आहे. तर ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. आपण उदाहरण पाहू. राम लक्ष्मण. उदाहरण राम लक्ष्मण. यामध्ये राम पण महत्वाचे आहेत आणि लक्ष्मण पण महत्वाचे आहेत. म्हणून इथे लिहितो आपण राम आणि लक्ष्मण. ठीक आहे. दुसरं उदाहरण पाहू. आई वडील. आई वडील. इथे आपली आई पण महत्वाची आहे आणि आपले वडीलही महत्वाचे आहे. आता द्वंद्व समासाचे दोन्ही पद महत्वाची आहेत त्याची उदाहरण दिली. पण द्वंद्व समासाचे अजून 3 प्रकार पडतात. द्वंद्व समासाचे प्रकार पडतात 3. समासाचे 3 प्रकार पडतात. तर एक आहे इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक. समाहार द्वंद्व. द्वंद्व समासाचे प्रकार पडतात 3. एक इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर इतरेतर द्वंद्व म्हणजे काय? तर याच्यामध्ये आणि व वापरला जातो. इतरेतर द्वंद्वमध्ये फक्त आणि वच वापरला जातो. हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग इतरेतर द्वंद्वमध्ये केला जातो. आणि व. वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा अथवा यात वापरले किंवा वा वापरलं जातं. वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा वा अथवा हे विकल्प दाखवणारे जे उभयान्वयी अव्यय यांचा वापर केला जातो. नंतर आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व म्हणजे यामध्ये वगैरे याचा वापर केला जातो. जास्तीत जास्त काय? वगैरे. म्हणजे अंथरूण पांघरूण, अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी. नंतर भाजीपाला वगैरे. चहा पाणी वगैरे म्हणजे समाहार द्वंद्व. तुम्हाला द्वंद्व समास समजलाच असेल. पुढे पाहणार आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय? की दोन्ही पदे काय आहेत? गौण आहेत. हे दोन्ही पद गौण आहेत. म्हणजे दोन्ही पद महत्वाची नाही तर तिसऱ्याच पदाचा लोप होतो. ही दोन्ही पदे कशी आहेत? महत्वाची नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे काय? उदाहरणार्थ नीलकंठ. उदाहरणार्थ घेऊ. नीलकंठ. नीलकंठ म्हणजे काय? की निळा आहे कंठ ज्याचा तो. निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे नीलकंठ. दुसरं उदाहरण घेऊ आपण. पितांबर. आता नीलकंठ म्हणजे महादेव. इथे तुम्ही कंसामध्ये महादेव किंवा शंकर लिहू शकता. पितांबर पिवळे वस्त्र. पितांबर म्हणजे काय? पिवळे वस्त्र नेसले आहे तो. विष्णू. समजलं? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, त्याचे प्रकार आणि बहुव्रीही समास. तुम्हाला आज समास अतिशय सोप्या पद्धतीने शिकवला आहे. तुम्ही हे साइन जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला हे पेपरला व्यवस्थितरित्या आठवेल. थँक्यू.